छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव इंदिरानगर मधील नवीन पुलावर बॅरिकेड लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे। इंदिरानगर मधील नवीन बांधलेल्या पुलावरून शाळकरी मुले नागरिकांची सतत ये जा असते। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने एखाद्या वेळी पाण्याचा अंदाज न आल्यास या पुलावरून पडून जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे या पुलावर तत्काळ बॅरिकेड लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसेच जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्व ग्रामपंचायत जबाबदार राहील असेही इंदिरानगर मधील ग्रामस्थांनी लेखी निवेदनात नमूद केले। गोंदेगाव येथील इंदिरानगर येथे नवीन पूल बांधला आहे। शासनाचे धन्यवाद पूल बांधल्याबद्दल। पण विनंती विषय असा आहे की हा पूल जो बांधला आहे या पुलावर बॅरिकेड बसवलेले नाही आहेत आणि त्याचा एस्टिमेटमध्ये असेल नसेल आम्हाला काही माहिती नाही। पण आमचे सर्व इंदिरानगर व गोंदेगाव वासियांची अशी मागणी आहे की हा पुलाला बॅरिकेड नसल्यामुळे लहान लहान मुलं या म्हातारे माणसं जर पाऊस आला तर पडण्याची भीती आहे। तर शासनाने याच्याकडे जर लक्ष द्यावे। जर याची जीवितहानी जर झाली याला जबाबदार कोण आहे तुम्ही बघू शकता की याला बॅरिकेड नाही आहे। शाळेच्या इकडे मोठं कॉलेजला शाळेत जावं लागतं मुलांना, म्हाताऱ्या माणसांना दवाखान्यात जावं लागतं, शाळेत जावं लागतं, शेतकरी कष्टकरी मजूर लोकांना आम्हाला शेतात जावं लागतं। पण याला बॅरिकेड नसल्यामुळे जीव घेण्या प्रवास आम्हाला करावा लागतं। तरी शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष द्यावे। गोंदेगाव तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि इंदिरानगरवरील हा पूल आहे। तरी माझी शासनाला विनंती आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने की हा पुलाला बॅरिकेड बसवा ही विनंती। नमस्कार।